आणि सगळेजण रडतात. बिल्ल रडतात, घोडे रडतात, सुमंत्र रडतात, रामांच्या डोळ्यात पाणी. हा सगळा प्रेमाचा आविष्कार पाहून जानकी देवींच्या डोळ्यात पाणी, लक्ष्मणाचे डोळे पाणवले, रडण्याचा मुहूर्त. आणि रामांच्या लक्षात आलं यातनं बाहेर पडलं पाहिजे, प्रेमकोशातून बाहेर पडलं पाहिजे. असं रडत बसलो तर कर्तव्यच्युतीचा दोष लागेल. म्हणून प्रभूने एकदम सगळा तो भाग सोडला, तुलसी रामायण, आणि प्रभू नदीच्या काठी आले. गंगा इकडे, तमसा इकडे गंगा. गंगेच्या काठी आले आणि एका नावाड्याला हात मारली. नावाडी बुवा मध्येच होता तो, आम्हाला पलीकडे जायचंय. त्यानं तिथनच उत्तर दिलं, पलीकडे जायचंय का? हो, जाणार नाहीये मी त्या भागात आता. रामराय म्हणाले, पुण्यात पूर्वी रिक्षा चालवत होता. अरे इकडे येऊन तरी बोल. तिथं येऊन बोलतो, नौका वल्लवीत वल्लवीत तो काठावरती येतो, तिथून सांगतो काय तुलसी रामायणाचा आधार. असं वाल्मिकी लिहित नाही, यात सुद्धा काहीतरी आपल्याला शिकवाय करता तुलसीदासांचा हा उपदेश आहे. काय रामराय म्हणाले, काही नाही, मला पलीकडे जायचंय आणि आमच्या जवळ आता दुसरं वाहन नाहीये, तेव्हा तुम्ही आम्हाला पलीकडे घेऊन जाल का? मी, माझी पत्नी आणि माझा भाऊ घेऊन जाल. हा सांगतो, तुम्ही सोडून बाकी सगळ्यांना घेऊन जाईल. तर म्हणाले, तुम्हाला मी पलीकडे सोडतो, पण चालत चालत सोडतो. पण नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना माहिती असतं की कुठे नदी सखल आहे आणि वरती आहे, म्हणजे उथळ आहे. अरे पण म्हणाले, मग त्यांना दोघांना नौकेतनं मला चालत असं का? मी काय अपराध केलाय? तुमचं मर्म मला माहिती आहे. म्हणाले, कहे केवट मर्ममय जाना. वेद म्हणतो परमेश्वराला, मला वेद परमेश्वराचं मर्म कळत नाही. न इति न इति न इति, असा नाही परमेश्वर, असा नाही परमेश्वर. परमेश्वराचा भक्तीचं मर्म कळत नाही असं वेद सांगतो. आणि एवढा हा अशिक्षित केवट साधा नौका चालवणारा नाविक तो म्हणतो, कहे केवट मर्ममय जाना. आता रामचरित्रात मर्माची गोष्ट काही आहे का? गुपित असं काही आहे का? याच्या चरित्रात आहे. काही अंदाज करता येत नाही त्याला कृष्ण म्हणते. काही अंदाज करता येत नाही तो कृष्ण. अर्जुनाला सांगतो, काय पळून जातोस? क्लैत्यम मास मगम पार्थ नाही तर युगपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठपर्यंत पळून काय जातोस रणातनं आणि स्वतः मात्र रण सोड. पातिव्रत्याचा केवढा उपदेश केला त्या गोपींना, त्याला विचार. वर्णन केले ज्ञानोबानी, जेणे गोकळी केली चोरी पोरी नारी भोंदविल्या. काही बोलण्यात बोलणं नाही तो कृष्ण. आणि पुन्हा गंमत बर का, कृष्णाच्या चरित्रात कथा आहे. प्रभू त्यांच्याकडे म्हणे एकदा दुर्वास ऋषी आले द्वारकेमध्ये. तर मध्ये नदी होती, पलीकडे उतरले, तर अचानक पाऊस आला, इतका धोधो पाऊस, आणि 16,108 स्त्रिया दर्शनाला निघाले दुर्वासांच्या. महाभारतात कथा आहे. कृष्ण म्हणाले, आमच्या गुरुजींना खायला खूप आवडतं, तेव्हा छान खायला करून घेऊन जा, नुसत्या मोकळ्या हाताने जाऊ नका. हा विषय आमच्या गुरुजींचा. असं वर्णन आहे की दुर्वास मुनी आणि त्यांचे शिष्य जेवायला बसल्यानंतर त्यांच्या चित्राहुतीला 60 खंडी भात लागत असे. चित्राहुतीला म्हणजे त्यांना जेवायला कधी बोलवायची सोय आहे का सांग? जेवण सोडा, नाश्त्याला सुद्धा येऊ नका, नव्हे दारावरनं सुद्धा जाऊ नका. दुर्वास. आता 16,108 स्त्रियांना पदार्थ करता येत होते, त्यांनी लक्ष्मीनारायण चिवडा आणल्या नाही, साखरवड्या अमक्यांच्या आणल्या नाही. प्रत्येकीने एक एक पदार्थ बनवला 2 तासामध्ये, आणि एवढा चांगला. गुणिले 16,108 काय झाले असेल? सगळ्या जणी घेऊन निघाल्या. म्हणले, कृष्ण वाटेत नदी आहे,
एवढ्या नौका आता सिद्ध नाही करता येणार, काय करू? कृष्ण सांगतात पलीकडे जाताना नदी जवळ एवढंच एक वाक्य बोला की आमचे पतिराज जर कडकडीत ब्रह्मचारी असतील तर नदीनं वाट द्यावी. आणि हे पत्नीला सांगतात. ही गोष्ट लांबवायला नको, मला फक्त 2 चरित्रातला फरक सांगायचा आहे. आणि आता कृष्णाचंच वाक्य म्हणून वन साइड पास, वन साइड टोल बोलले. आणि विशेष म्हणजे वरची नदी वरती पाणी राहिलं, खालचं पाणी आटून गेलं. त्या मागे मागे बघत गेला, काय कळायला मार्ग नाही म्हटलं. मर्म कळत नाही कृष्णचरित्रात. पण पलीकडे गेल्या, आता तो वन साइडच होता. परत येताना काय रिटर्न नव्हता काढला टोल. त्यांना नमस्कार केला, त्यांनी आशीर्वाद दिला, तुमचं भलं होईल, तुम्हाला प्रत्येकाला 10 मुलं 5 मुली होतील, हिशोब नंतर करा. आता परत यायला निघाल्या तर त्या म्हणल्या, गुरुजी आता जाऊ कसे पलीकडं? ते म्हणाले, काय जाताना फक्त एकच वाक्य बोला, यांचे गुरुजी गेले 1000 वर्ष उपवासी असतील, काही त्यांनी खाल्लं नसेल तर नदीने वाट देऊ. म्हणजे कपाळावर कोण खोटं करायचं? काय शिष्य काय गुरु म्हणाले, विषय नदीने वाट दिली. रामचरित्रात सगळं सरळ आहे, कृष्णचरित्रात सगळं असं कॉम्प्लिकेटेड आहे. मी बोललोय याच ठिकाणी कृष्णाच्या चरित्रामध्ये एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं. एका गृहस्थांच्या घरी मी गेलो होतो. कृष्णांचं अप्रतिम चित्र असं मोठं होतं. त्याच्या खाली एकच वाक्य लिहिलं होतं, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, जस्ट लव्ह मी. मला समजून घेण्याच्या भानगडीत पडू नका, फक्त माझ्यावर प्रेम करा, झालं का? हे कृष्णाच्या चरित्रात आहे वर्म काय अमक दमक. रामाचं चरित्र एकदम सरळ. राम कायम मन मोकळं साधव. रघुनायका सारिका देव नाही, क्रिया पाहतात सोखडी सर्व काही. पण हा म्हणतोय तुमच्या चरित्रातलं मर्म मला माहिती आहे. जानकी पण बघायला लागली, संशयाची जागा. असं जर कोणी बोललं आणि पत्नी समोर असावी, विषय कुठला? म्हणणं काय बाबा तुझं? फार गोड रंगवले तुलसीदासांनी, भक्तीचा महिमा सांगतात तुलसीदास. तो म्हणाला काय आहे की मला तुमच्या चरित्रामध्ये असं ऐकण्यात आले की तुमचं पाऊल जड वस्तूला लागलं की त्याची चैतन्य प्रकट करणारी वस्तू होते. बऱ्याचदा ती ऋषी पत्नी होते. आय हॅव हर्ड अहिल्या प्रकरण. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली आणि पदी लागता दिव्य हो बोनी गेली. जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमान. दगडाला पाय लागला अशी कथा आहे ना. असा जर तुमचा पाय माझ्या नौकेला लागला आणि याची जर ऋषीपत्नी झाली तर जेवू कसा? हा म्हणजे बरोबर आहे, असं आहे का? अरे म्हणले पण असं काही मी एवढ्या दगडांवर चालत आलो, सगळ्याच्या कुठं स्त्रिया झाल्या? ते त्यावेळेला चुकून काहीतरी झालं असेल तसं एखाद वेळेस. असं मी केवढा चालत आलो, किती सगळ्याच जण स्त्रिया व्हायला पाहिजे, आता माझा पाय दगडावर आहे याची स्त्री. ते म्हणले बरोबर आहे, पण न जाणू माझ्या नौकेची झाली तर चान्स का घ्या? रामराय हसले. कशा करता तो व्याप करतो एवढा? रामारायण तो हसवतोय. सगळेजण रडताय. फार सुंदर तुलसीदासांनी मर्म सांगितलं. अहो म्हणाले एखाद्या पदार्थामध्ये आगोडी असेल, चहा जर गोड झाला नाही आताच्या भाषेत तर त्यात आपण साखर घालून गोड करतो ना. किती आगोड केला म्हणजे चहा, याच्यात गुळ साखर घाला काहीतरी. माझं काही डायबिटीस नाही, मला द्या की जरा साखर घालतो. एखादा पदार्थ आगोड झाला तर त्यामध्ये आपण साखर घालतो, पण साखर आगोड झाली तर त्यात काय घालावं? प्रपंचामध्ये भगवंत आला ना की तो प्रपंच गोड होतो, पण भगवंत आगोड झाला तर? आनंद जर फिका झाला, आनंद जर आनंदाला विसरला, आनंद जर रडायला लागला तर त्याला हसवण्याचं काम भक्त करतात. ती जबाबदारी हा पूर्ण करतोय. न जाणू माझ्या नौकेची जर स्त्री झाली तर रामराय खुपकन असले, रामराय असल्यावर जानकी देवी असल्या, लक्ष्मण असले, वातावरण चेंज.
म्हणून प्रत्येक वेळेला भगवंतच श्रेष्ठ असो असं समजू नका. काही काही वेळा भगवंताला सुद्धा भक्ताची गरज लागते. याकरता तुलसीदासांचं एक सुंदर पद असे मित्र गिरीतराव म्हणतात, आपण त्याचा आनंद घ्या आणि मग पुढच्या कथानकाकडे जाऊया. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पडे. कॅमेरा असं करता येईल. कभी कभी भगवान को भी, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. खुर्ची आहे बसा. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. पवन छोड़ प्रभुवन को धारे. गंगा तट आए. केवट मन ही मन हर्षाए. घर बैठे प्रभु दर्शन पाए. हाथ जोड़कर प्रभु के आगे, हाथ जोड़कर प्रभु के आगे केवट मगन खड़ी रहे. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. प्रभु बोले तुम नाव चलाओ, पार हमें केवट पहुंचाओ. केवट कहता सुनो हमारी, चरण धूल की माया भारी. मैं गरीब नैया मेरी, मैं गरीब नैया मेरी, नारी ना होए पड़े. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. केवट दौड़ के जल भर लाया. चरण धोए चरणामृत पाया. वेद ग्रंथ जिनके गुण गाए, केवट उनको नाव चढ़ाए. बरसे फूल गगन से ऐसे, बरसे फूल गगन से ऐसे, भक्त के भाग बढ़े. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. जाना था गंगा पार प्रभु की भक्ति की नाम चले. चली नाव गंगा की धारा, सिया राम लखन को पार उतारा. प्रभु मेरे लगे नाव उतराई, केवट कहे नहीं रघुराई. नाई से न नाई लेक, धोबी से ना धोबी लेक. देखे मजूरी आए, जाति को नाग नाड़िए. प्रभु आए मोरे घाट, तो पार मैंने उतार.
करे जाना था गंगा पार करोगे की नाम चले जाना था गंगा पार करोगे की नाम चले कभी कभी भगवान को भी कभी कभी भगवान को भी एक से काम करे जाना था गंगा पार करोगे की नाम चले जाना था गंगा पार करोगे की नाम चले जाना था गंगा पार करोगे की नाम चले भक्तीचं कौतुक सांगणारी ही कथा आहे. एक सर्वसामान्य मजूर, म्हणजे आज काम केलं तर तो आज जेवेल इतकं हातावरचं पोट असणार, पण त्याचंही वर्तन कसं आहे बघा. तो सांगतो देवा, जर असं काही झालं तुमच्या पावलांनी माझ्या या नौकेची स्त्री झाली तर माझं कसं होईल सांग. भगवान सांगतात मग काय करायला पाहिजे सांग. तो सांगतो खरं सांगू का देवा, मला तुमचे पाय धुवावे लागतील, कारण पायापेक्षा सुद्धा पायाचे जे रज आहेत ना, धूळ आहे ना, त्या धुळीत मध्येच सगळं सामर्थ्य आहे. हे धूळ निर्धूळ करतो, स्वच्छ करतो, आणि मी धुतो, कारण तुम्ही नाही नीट धुतले तर. काय लाडीपणा आहे. इथे तुलसीदासांनी त्या केवटाच्या पाठीमागच्या जन्माचा उल्लेख केलाय. हा म्हणाले त्या श्वेतद्वीपातला, क्षीर समुद्रातला एक कासव होता, कच्छप, आणि भगवान शेषावरती पहुडलेले रोज नामनं बघायचं ते विस्तीर्ण रूप, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. स्वतः जग जिची पूजा करतो ती ज्याचे पाय चेपती आहे, पाय चेपती आहे, त्या जीवाला बिचारायला वाटलं की आपण दर्शन घेऊया हो यांचं. म्हणून हळूहळू असं छोटस कासव, ते भाबडा हो, काही कळत नाही त्याला, आणि आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. मग कळत नाही हे कळत नाही, हे कळतंय का, तेही कळत नाही. धोका कधी असतो, कळत नाही आणि कळतंय असं वाटतं, इथे धोका असतो. कळत नाही हे कळत नसेल ना, तर कळतंय असं तरी वाटू नये. कळलं का?